नमस्कार. राज्ञी फाउंडेशनच्या ह्या नवदुर्गांचा परिचय गेले 2-3 वर्ष हा नवरात्रामध्ये हा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या या आजच्या ललिता पंचमीच्या दिवशी मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या व्याख्यात्या डॉक्टर अंजली पर्वते यांचं राज्ञी फाउंडेशनच्या आपल्या सर्व सदस्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. खरं म्हणजे आता त्या आपल्या सर्वांच्या परिचयाच्या झाल्या आहेत. मला वाटतं हे त्यांचं तिसरं वर्ष आहे. वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी आपल्याला मागची 2 वर्ष व्याख्यान दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या अ, व्याख्यानाच्या शैलीचा आपला आता चांगलाच परिचय आहे की अतिशय प्रासादिक आणि सोप्या भाषेत एखादा अवघड विषय हे आपल्याला त्या कसं करून सांगतात आणि अतिशय इंटरेस्टिंग असतं त्यांचा जो विषय त्या घेतात अभ्यासासाठी. त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देते, कारण परिचय खूप मोठा आहे. तर थोडासा जलद सांगते म्हणजे मला शक्यतो सगळं सांगता येईल. की त्या संस्कृत निवृत्त प्राध्यापिका आहेत संस्कृतच्या आणि त्यांचा PhD चा विषय अध्यात्म रामायण एक चिकित्सक अभ्यास हा होता. सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये आणि किसनवीर कॉलेज वाई इथे त्यांनी संस्कृत प्राध्यापिका म्हणून 1989 ते 2018 पर्यंत काम पाहिलं आणि 1992 पासून ते प्रसाद प्रकाशन पुणे या अतिशय प्रतिष्ठित आणि अ, भारतीय संस्कृतीची ओळख सर्वसामान्यांना करून द्यावी अशा उद्देशाने जे या प्रकाशनाचं काम चाललं असतं त्यांच्या अनेक प्रकल्पांशी अंजलीताई संबंधित आहेत. त्या योजनांमध्ये त्यांचं मराठीचे लेणे व सुबोध शंकर ग्रंथावली या 2 योजनांमध्ये त्यांची एकूण 11 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये मुद्रा राक्षस वेणी संहार या संस्कृत नाटकांचं मराठी रूपांतर आणि शंकराचार्यांच्या प्रकरण ग्रंथांचं भाषांतर व त्यावरचं भाष्य अशा स्वरूपाचं हे लेखन आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. विवेक चूडामणी व नागानंद व प्रबोध चंद्रोदय या 2 पुस्तकांना त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार अनुक्रमे 94-95 आणि 99-2000 अशा 2 वर्षे मिळाली. तसंच प्रतिमा व प्रसन्न राघव ह्या पुस्तकाला 99-2000चा विमल तांबे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला. 1990 साली स्मरणी ह्या कैलासवासी श्रीधर गोविंद गोडबोले यांच्या स्मृती ग्रंथाचं संकलन आणि संपादन हा त्यांचा पहिला साहित्यिक उपक्रम होता. त्याच्यात आणि त्यांचं ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या हिंदी कवयित्री महादेवी वर्मा यांच्यावरच्या लेखांचं आणि त्यांच्या कवितांच्या अनुवादाचं पुस्तकही मराठीत प्रकाशित झालं आहे आणि हे पुस्तक मी वाचलं आहे. त्यामुळे मी सांगू शकते की अतिशय सुंदर प्रासादिक असा हा अनुवाद आहे. 2001 साली शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला व विवेक क्रांती दल पुणे यांच्यातर्फे देण्यात येणारा शैक्षणिक कार्यासाठीचा पुरस्कारही त्यांना मिळाला. ते आपल्या लक्षात येतं की शिक्षक जरी नोकरीतून निवृत्त झाला तरी जन्मभर शिक्षकच असतो आणि अंजलीताईंनी अक्षरशः या व्रत घेतल्यासारखं ह्या पेशामध्ये त्या काम करतायत असं मी म्हणेन. त्यांच्या आवडीचे व्याख्यानांचे विषय संस्कृत साहित्य आणि समर्थ रामदास हे आहेत. त्यांना समर्थ रामदास पुरस्कार सांगली नगर वाचनालयाचा समर्थ रामदास पुरस्कार मिळाला. वासुदेव शास्त्री लाटकर पुरस्कार महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांच्यातर्फे मिळाला. 2012 मध्ये लिटररी एक्सलन्स पुरस्कार मिळाला. 2019 मध्ये रघुनाथ पंडित पुरस्कार मिळाला. 2022 ऑगस्ट मध्ये मंजिरी जोशी स्मृती गौरव पुरस्कार मिळाला. त्यांचा अजून दोन काही महत्वाची प्रकाशनं किरातार्जुनीयमचा शब्दानुवाद व भावानुवाद प्रसादच्या पंचमहाकाव्य या योजनेमध्ये प्रकाशित झाला आणि आता अगदी लेटेस्ट एडिशन म्हणजे मी आता थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी बोलत होते की सकाळ प्रकाशनातर्फे मागच्या डिसेंबरमध्येच उपनिषद कथा हे पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं आहे आणि त्याच्या आधी काही दिवस साहित्य प्रसादाची अंजुली म्हणजे प्रसाद प्रकाशनाच्या प्रसाद मासिकामध्ये किंवा त्यांच्या इतर प्रकाशनांमध्ये काही अनेक वेगवेगळ्या विषयांवरचे त्यांचे जे लेख प्रकाशित झाले त्याचं एका पुस्तकामध्ये रूपांतर झालं आहे आणि आपल्याला सर्वांना ही पुस्तकं वाचायला नक्की आवडतील. आजचा त्यांचा विषय अगदी वेगळा आहे आणि आपण सर्वजण त्यांचे विचार आणि त्यांचा व्यासंगातून आपल्याला काय नवीन मिळणार आहे हे ऐकायला अगदी उत्सुक आहोत. मी अंजलीताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमो नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमती प्रदेव सत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू
गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. विघ्नहर्ता श्री गजानन, विद्याधिदेवता श्री शारदा आणि तुमच्या माझ्यामधलं गुरुतत्व या सर्वांना वंदन करते. आणि आज ज्या सीता लक्ष्मीचा अवतार या विषयावर मी बोलणार आहे तेला त्या रामचरित मानसकार तुलसीदासांनी, खर तर ते हिंदी भाषेचे कवी किंवा अवधी भाषेत त्यांनी रामचरित्र लिहिलं असलं तरीही त्यांनी संस्कृत मध्ये सीतेची स्तुती केलेली आहे. त्या स्तुतीने आपण तिलाही वंदन करूया आणि मग पुढे जाऊया. उद्भव स्थिती संहार कारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोहम रामवल्लभाम. अर्थ हा की उद्भव स्थिती आणि संहार म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय करणारी, क्लेश हरणारी, सर्व श्रेयस्करी म्हणजे सर्व प्रकारचं कल्याण करणारी. श्रेयस म्हणजे पारमार्थिक कल्याण, प्रेयस म्हणजे व्यावहारिक कल्याण, पण सर्व श्रेयस्करी म्हणजे पारमार्थिक कल्याण करणारी अशी जी सीता, जी रामवल्लभा सीता, तिला मी नमस्कार करतो असं तुलसीदास म्हणतात. आपणही त्यांच्याच शब्दात सीतामय्याला, सीता मातेला वंदन करूया आणि आजच्या विषयाकडे वळूया. प्राज्ञी हे राज्ञी महिला मंच गेली 3 वर्ष मला बोलवतोय नवरात्र व्याख्यानमालेमध्ये. त्यामुळे सुरुवातीलाच त्यांचे आभार मानते, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते आणि मग पुढे आपण बोलायला सुरुवात करूया किंवा विषयाकडे वळायला सुरुवात करूया. नवरात्रीत यंदा काय बोलणार काकू, असं मला मोहिनीताईंचा जेव्हा फोन आला किंवा मेसेज आला तेव्हा मी त्यांना म्हटलं की गेल्याच वेळी नवरात्रीतल्या नवदुर्गांवर बोलून झालंय, त्याच्या आधी मुक्ताईंवर बोलून झालंय, तर आता काय बोलूया. तर वेगळी एक स्त्री शक्ती, जिला देवीचंच रूप मानलं जातं, फक्त आपल्याला ते माहिती नाही. आपल्याला रामाची सीता म्हणजे अगदी अबला आणि रामाच्या अन्यायाने ग्रस्त झालेली स्त्री असं म्हणून आपण तिच्याकडे बघतो. आपण सीता म्हटलं की आपल्याला आठवतं काय लगेच, क्षणी या दुभंगुनी या घेई कुशीत माते, अश्राप भूमी कन्या तुझा जाळवीते. किंवा रामा हृदयी राम नाही, पतिव्रते चारुते सीते का रडसी ढाई ढाई. म्हणजे सामान्य माणसापासून ते साहित्यिकांपर्यंत सगळेच सीतेला अगदी अबला असल्यासारखं, तिच्यावर किती अन्याय झाला वगैरे असं मानूनच विचार करतात आणि रामाला कायम अपराधी म्हणून त्या चौकटीत उभे करतात, की न्यायालयीन चौकटीत, की तो अपराधी आहे, त्यांनी स्त्रीत्वाला अतिशय नगण्य मानलं, त्यांनी सीतेचा त्याग केला, सीतेला वनवास दिला वगैरे वगैरे. तर हे आपलं म्हणणं किती बरोबर किती चूक, त्या काळच्या सगळ्या प्रथा परिस्थिती, त्या काळचा धर्म म्हणजे कायदा नियम, त्या काळची राजनीती, या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळे विचार करून झालेत. त्याच्या उलटसुलट मतमतांतर येतात, पण आपल्याकडे दुसरी एक मान्यता खूप छान आहे जी आपल्याला माहितीच नाही. आपण म्हणजे मी आता, मला तरी का माहिती झाली हो, तर मी अध्यात्म रामायणाचा जेव्हा पीएचडी साठी अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की राम इतका पराक्रमी, अयोध्येचा लोकोत्तर पुरुष, आणि त्याची पत्नी सीता, तिला असं एखाद्या रावणाने म्हणजे अतिशय दुष्ट माणसानी सहज पळवून न्यावं, हे कुणालाच फारसं भावलं नाही. आणि म्हणून वेगळा विचार झाला आणि मग आपल्याकडे लोकोत्तर पुरुषाला जे देवत्व दिलं जातं, म्हणजे आज शिवाजी महाराजांनाही राजे तुम्ही पुन्हा जन्माला या असं का म्हणतो आपण, तर राजांना पण अवतार मानला जातो. शिवाचा अवतार होते राजे असं मानलं जातं. आपल्याला माहितीये ना की ते मनुष्य होते, पण तरीही त्यांच्यात अशा काही क्वालिटीज होत्या की ज्यांनी त्यांना देवत्व दिलं. असे काही गुण होते की ज्यांनी त्यांना देवत्व दिलं. तीच नेमकी परिस्थिती, तीच नेमकी अवस्था रामाच्या बाबतीत पण आहे. रामाकडे असे लोकोत्तर गुण होते की त्याला देवत्व मिळालं. त्यामुळे पुढच्या सगळ्या रामायणांमध्ये, म्हणजे मी ज्या अध्यात्म रामायणाचा अभ्यास केला किंवा तत्कालीन इतर जी आनंद रामायण, अद्भुत रामायण अशी जी रामायणं होती, त्या सगळ्या रामायणांमध्ये आणि त्याच्या आधीच्या पुराणांमध्ये सुद्धा सीता ही एक वेगळी अलौकिक शक्ती आणि राम हा विष्णूचा अवतार असंच प्रतिपादन केलं गेलं. राम विष्णूचा अवतार होता. विष्णूकडे पृथ्वी
अन्यायाचा भार नाही असह्य झाल्यामुळे गायीचं रूप घेऊन गेली सगळी. आधी ती ब्रह्मदेवांकडे गेली, मग ब्रह्मदेव तिला घेऊन तिकडे गेले, आणि मग विष्णूकडे गेल्यानंतर सगळ्यांनी विनंती केली की रावण आपल्या सगळ्या पृथ्वीला त्रास देतोय आणि तिला असह्य झालाय भार, तर आता काहीतरी करा देवा. तेव्हा मग विष्णूंनी जन्म घेण्याचं, अवतार घेण्याचं कबूल केलं, आणि मग माझ्या मागे योग माया सीता रूपानी म्हणजे जनकापोटी अवतरेल, मी दशरथाच्या पोटी येईन, असं सांगितलं. असं मूळ पहिल्यांदा मी ज्या अध्यात्म रामायणाचा अभ्यास केला त्यामध्ये आहे. त्याप्रमाणे विष्णू रूपानी, विष्णू रामरूपानी दशरथाच्या पोटी जन्मले, आणि सीता ही जनकाच्या पोटी, म्हणजे खरी ती त्याची औरस मुलगी नव्हे, त्याला सापडलेली, भूमीत सापडलेली, म्हणून तिला भूमिकन्या म्हणतात. तर ती भूमीत का हो सापडली? अवतार पाहिजे ना तिचा, कळला. नाहीतर सहजासहजी माता पित्यांच्या पोटी पण जन्मता आलं असतं की. पण ती अयोनिजा कन्या आहे, ती भूमिकन्या आहे, म्हणजे ती त्या जनकाची, त्याच्या पोटची मुलगी नाहीये, तर ती अवतरली आहे त्याच्या मालकीच्या जमिनीत, त्याच्या मालकीच्या भूमीत, अशी गोष्ट आहे. मग ती लक्ष्मी कशी अवतरली याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अर्थात अध्यात्म रामायण जे मी अभ्यासलं त्यामध्ये तिच्या जन्माची गोष्ट नाहीये. तिच्या जन्माची अगदी किरकोळ थोडक्यात माहिती दिली गेली आहे. पण बाकी सगळ्या ठिकाणी, म्हणजे अध्यात्म रामायणात जो सीताहरणाचा प्रसंग आहे तिथे राम सीतेचं बोलणं दाखवलंय. लक्ष्मण नसताना राम सीतेला सांगतो, बाई ग, आता असा असा रावण येणार आहे, त्यामुळे तू काय कर, तू तुझं मूळ रूप अग्नीत ठेव आणि छाया रूपाने बाहेर राहा. म्हणजे पंचवटीत जी आश्रमात राहणार ती तू छाया रूपाने राहा आणि तुझं मूळ रूप अग्नीत ठेव, कारण आता तो तुला हरण करून घ्यायला येणार आहे. ती पण त्याला मान्यता देते आणि तसं करते. लक्ष्मणाला हे माहिती नाही. नंतर सीता हरण केलं जातं. ती कोण नेली जाते, तर सीतेची छाया. सीता मूळ रूपात जात नाही. आणि लक्ष्मी ही अशी कुणाच्या सहजी हातात पडणारी वस्तूच नाहीये. आता हा लक्ष्मी रूपाचा भाग पुढे इथे त्याची खूप चर्चा केलेली नाहीये. फक्त इथे असं दाखवलंय की तिने मूळ रूप अग्नीत ठेवलं आणि ती छाया रूपाने तिथे राहिली. ती छाया पळवली गेली, आणि म्हणून अग्निदिव्याचा जो प्रसंग आहे, तो अग्निदिव्याच्या प्रसंगात अग्नी येतो तेव्हा ती मूळ रूपातली सीता घेऊन येतो, आणि अग्नीत जी प्रवेश करते, अग्निदिव्य जी करते, तिथे ती छाया नाहीशी होते आणि मूळ रूपातल्या सीतेला अग्नी घेऊन येतो. आणि तो सांगतो की रामा, तुला माहिती आहे की तू कोण आहेस, आणि सीता निर्दोष आहे, ती मूळ रूपात माझ्याकडे राहिली होती, छाया रूपात ती बाहेर होती, त्यामुळे ती निर्दोष आहे, असं तिथे तो सांगतो, असं दाखवलंय. आणि शेवटच्या वेळी, म्हणजे जेव्हा सीता त्याग वगैरे आपल्याला जो माहिती आहे तो, तिथे काय होतं की राज्याभिषेक होतं, सगळं छान राज्य चालू असतं, आणि बरेच दिवस जातात, राज्य चालू आहे, सगळं सुशेगात चालू आहे, आणि देव येतात अस्वस्थ होऊन सीतेकडे, आणि सीतेला म्हणतात की माते, तू इथे आहेस त्यामुळे तुझ्यामुळे भगवान पण, म्हणजे विष्णू पण इथे रमला, वैकुंठ सोडून, आम्हाला सोडून, तेव्हा आता परत या, फार झालं इथे राहणं, तू परत ये माते, म्हणजे ते परत येतील तुझ्या मागे. हा निरोप सीतारामाला सांगते की बाबा असं असं झालंय बरं, देव माझ्याकडे येऊन गेले. तर राम म्हणतो, ठीक आहे, आता मला माहिती आहे की आता आपली जाण्याची वेळ झालीय, पण आता असंच नाही जाता येणार, म्हणून काय करतो मी, लोकापवादाच्या निमित्ताने तुला वनात धाडतो, तू तिथे राहा, मुलांना जन्म दे, आणि तिथून परत मी अश्वमेध करेन तेव्हा ये, आणि शपथ घेण्याच्या निमित्ताने तू भूमीत जा, भूमीच्या मार्गाने तू पटकन वैकुंठात पोहोचशील, मग मी तुझ्या मागे येतोच. हा सगळा भाग खूप छोट्या रूपात, म्हणजे अगदी खूप कमी प्रमाणात कथाभाग लक्ष्मी म्हणून सीतेचं रूप दाखवणारा आहे, पण तरी उल्लेख आहेत हे सगळे. नारद स्तुती करताना सुद्धा की रामा, तू विष्णू आहेस आणि जानकी लक्ष्मी आहे, तू शिव आहेस आणि ती शिवाय, असं वर्णन करतात. म्हणजे तिथे स्तुती करताना पण तसंच वर्णन दाखवलंय की आम्हाला माहिती आहे, पण सगळ्यात महत्वाचं ती कुठे
स्वतःची दैवी शक्ती ती कुठे प्रकट करते, तर सुरुवातीला अध्यात्म रामायणामध्ये एक सीताराम मरुत्सूनु संवाद असं एक स्तोत्र आहे छोटं, त्याला रामहृदय असं शेवटी म्हटलंय. त्यात काय आहे तर राज्याभिषेक झाल्यावर सगळ्या वानरांचा सत्कार करून त्यांना परत पाठवतो राम, आणि मारुतीला तू काहीतरी सांग असं सीतेला सांगतो, तू त्याला उपदेश कर, तू त्याला काय ते दे. तेव्हा सीता त्याला जो उपदेश करते त्यात ती म्हणते, रामो न गच्छती न तिष्ठती नानुशोचती. राम कुठे जे गेला नाही, कुठं जात नाही, कुठे थांबत नाही, आणि तो दुःखही करत नाही. हे जे सगळं तुम्हाला दिसलं ना आतापर्यंत, रामाचं रूप विलाप करणारं, लढणारं, इकडून तिकडे जाणारं, हे काहीच तो करत नाही. त्याच्या साक्षीने मीच हे सगळं करते आणि आरोप मात्र त्याच्यावर होतो. हे सगळं सीता त्याला सांगते की मी प्रकृती त्याची, मी शक्ती, मी त्याचं सामर्थ्य आहे, मी त्याची प्रकृती, मी त्याची शक्ती आहे, आणि मी त्याच्या साक्षीने हे करते. तो काहीच करत नाही, पण त्याच्यावर आरोप मात्र त्याच्यावर होतात की त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं. म्हणजे इथपासून माहितीये लोकांना की सीतेच्या कर्तृत्वाचा जरी भाग असला तरी ते रामावर शेकणार आहे सगळं. म्हणजे सीतेच्या इच्छेने जरी झालं असेल तरी ते रामावर येणार आहे, किंवा सीतेकडून बऱ्याच गोष्टी झाल्या असतील तरी त्या रामावर येणार आहेत. कारण ते परब्रह्म जे असतं, तो परमात्मा जो असतो, तो स्वतःकडे कर्तृत्व घेत नाही. तो सगळं करवतो, तो त्या सामर्थ्याच्या साह्याने करवतो, त्या प्रकृतीच्या साह्याने करवतो, त्या मायेच्या साह्याने करवतो. आणि अध्यात्म रामायणात सुरुवातीलाच रामाने सांगितलं की योगमाया सीता रूपाने येईल. त्यामुळे ती योगमाया, तीच लक्ष्मी, आणि राम हा विष्णू आणि ती लक्ष्मी, असं अध्यात्म रामायणामध्ये दाखवलंय. पण ह्याची जास्त चर्चा, म्हणजे ती लक्ष्मी कशी आहे याची जास्त चर्चा कुठे आली आहे, तर आनंद रामायण नावाचं अतिशय सुंदर रामायण आहे, अतिशय रंजक रामायण आहे. म्हणजे जिथे रामाच्या आयुष्यातली दुःख फारशी न दाखवता रामाच्या आनंदाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे रामाने प्रवास कसे केले, यात्रा कशा केल्या, यज्ञ कसे केले, मुलांचे लग्न बिग्न कशी केली, त्यांना राज्यस्थापन कशी करून दिली, असं सगळं, काय त्यांनी दिग्विजय कसे केले, असं सगळं सगळं वर्णन ज्या रामायणामध्ये आहे ते आनंद रामायण. त्यामध्ये सुरुवातीलाच विष्णू रूपाने विष्णू रामरूपाने अवतरणार आहे, लक्ष्मी सीता रूपाने येणार आहे, हा विषय आहे. पण त्याचा उल्लेख कुठे होतो प्रत्यक्ष, तर सीतेचं स्वयंवर पार पडतं, म्हणजे पण जिंकतो राम, आणि आता विवाह व्हायचा. तेव्हा पूर्ण ओळख एकमेकांची व्हायला पाहिजे ना एकमेकांना. म्हणून जनक म्हणतो की सीता आपल्याला कशी मिळाली, ती भूमिकन्या का आहे, माझी कन्या म्हणतो मी, किंवा तिचं स्वयंवर मी रचलं, पण ती माझी कन्या कशी झाली, ती कशी मला प्राप्त झाली, हे सगळं सांग, असं तो शतानंद नावाचा स्वतःचा पुरोहित असतो त्याचा, म्हणजे जनकाचा, जो अहिल्याचा पुत्र. तर त्याला सांगतो की बाबा तुम्ही सांगा. मग शतानंद सांगायला लागतात, आणि तिथे ती एक कथा सांगतात. ही कथा पुराणांमध्ये आलेली आहे की पद्माक्ष नावाचा एक राजा असतो, त्याला लक्ष्मी आपली मुलगी म्हणून जन्माला यावी, लक्ष्मी आपल्या पोटी जन्माला यावी अशी प्रचंड इच्छा असते. म्हणून तो आराधना करतो तिची. तर ती म्हणते, बाबा रे, माझं सगळं विष्णूच्या हातात आहे, विष्णूंनी परवानगी दिली तर मी तुझ्याकडे तुझ्या पोटी जन्माला येऊ शकते, नाहीतर नाही, त्यामुळे तू त्याला विचार. मग तो विष्णूची उपासना करतो. तर विष्णू त्याला प्रसन्न होऊन एक महाळुंगाचं फळ देतो. हे लक्षात ठेवा, महाळुंगाचं फळ आता नवरात्रीत महत्वाचं असतं. महाळुंगाचं नैवेद्य दाखवतात बघा, तुम्ही बघितलं जर नवरात्रीतल्या नवदुर्गांमध्ये, तर महाळुंगाच्या फळाचं नैवेद्य पण दाखवतात. या महाळुंग फळ हे अतिशय प्रिय असतं. देवीच्या हातात पण महाळुंगाचं फळ असतं असं वर्णन आहे. मातुलिंगी असं तिला म्हणतात, असंही वर्णन आहे. तर ते महाळुंगाचं फळ त्याला देतो विष्णू. तर ते महाळुंगाचं फळ आता हे म्हणजे खाल्लं, सेवन केलं की आपल्याला लक्ष्मी आपल्या पोटी जन्माला येईल असं त्याच्या डोक्यात येतं पद्माक्षाच्या. म्हणून तो ओपन करणार, तेव्हा ते आपोआप ओपन होतं फळ, आणि त्यात एक सुंदर छोटी मुलगी त्याला दिसते. मग तो तीच लक्ष्मी म्हणून, म्हणजे तीच आपल्याला प्राप्त झाली असं म्हणून त्या मुलीचा सांभाळ करतो.
तर ते महाळुंगाचं फळ जुळतं आणि ती लक्ष्मी ती खेळायला म्हणून किंवा स्वतःकडे म्हणून ते ठेवून घेते, असं तिथे वर्णन आहे. मग ती पद्माक्षाची ती मुलगी मोठी होते आणि अं खूप सुंदर असते, त्यामुळे तिचं स्वयंवर करायचं ठरवतो पद्माक्ष. आणि स्वयंवर करायचं ठरवतो. तिच्या सौंदर्याची कीर्ती इतकी पसरलेली असते, जरी मोबाईल जग नसलं तरी सुद्धा खूप पसरलेली असते कर्णोपकर्णी. त्यामुळे सगळे राजे झाडून स्वयंवराला येतात. मग त्यात वृद्ध तरुण सगळे असतात. मग पद्माक्षाला चिंता पडते की हिला नेमका चांगला योग्य वर मिळाला पाहिजे, आणि ही जर लक्ष्मी आहे तर विष्णूच्या तोडीचा वर मिळाला पाहिजे. म्हणून तो निळा रंग धारण करणारा स्वतःच्या शरीरावर, म्हणजे निळा वर्ण ज्याचा आहे मूळचा, मूलभूत वर्ण ज्याचा निळा आहे, अशा माणसालाच मी, या अशा राजपुत्रालाच मी, अशा वरालाच मी माझी मुलगी देईन, असं जाहीर करतो. तसं जाहीर केल्यावर सगळे खवळतात, कारण त्या प्रत्येकाला हवी असते. आणि मला सांगा, लक्ष्मी कोणाला नको असते? लक्ष्मीचा मोह कुणाला नाही पडत? त्यामुळे सगळे त्याच्याशी झाडून युद्ध करतात. त्यांनी असं जाहीर केल्यावर न पटवून सगळे त्याच्याशी युद्ध करतात. त्या युद्धात तो मारला जातो. त्या युद्धात तो मारला जातो. पद्माक्ष गेल्यानंतर त्या पद्मेच्या, म्हणजे त्या मुलीच्या मागे लागतात सगळे. म्हणून ती काय करते, अग्नितुडी घेते. अग्नितुडी घेते, ती नाहीशी होते. तिथून त्यावेळी लोक निघून जातात. नंतर एकदा ती त्या यज्ञकुंडातून बाहेर येऊन निवांत बसलेली असते काहीतरी करत. तेव्हा रावणाचा एक मंत्री त्याला बघतो आणि रावणाला सांगतो, जी तुम्ही जिच्या ह्याच्यासाठी गेला होता ना प्राप्तीसाठी पद्माक्षाकडे, त्याची मुलगी ती आत्ता त्या यज्ञवेदीच्या बाहेर येऊन बसली आहे. म्हटल्यावर रावण तिथे जातो, तिला पकडायचा प्रयत्न करतो. तिला ज्या क्षणी लक्षात येतं त्या क्षणी परत ती यज्ञकुंडात गुप्त होते. रावण म्हणतो, पण आता तू कुठे आहेस हे मला कळलंय, आता हे मी यज्ञकुंड खणून काढणार आणि तुला घेऊनच जाणार. म्हणून ते खरोखर ते कुंड वगैरे खणून काढतो. तर तिथे 5 रत्न त्याला मिळतात, अतिशय मोहक रत्न असतात. तो ती 5 रत्न घेतो, एका पेटीत घालतो. आता म्हणतो ती तर हाताला लागली नाही, मग आता जाऊन मंदोदरीला खुश करूया, म्हणून तो ती 5 रत्न घेतो आणि घेऊन जातो पेटीत घालून, आणि सांगतो की बघ तुला मी काय आणलंय. मंदोदरीला बरं वाटतं, कारण रावण सारखाच सगळे इतर स्त्रियांच्या मागे फिरत असतो. ती म्हणते बरं झालं काहीतरी नवऱ्याने आणलंय, म्हणून ती जाऊन अगदी उत्साहाने ती संदूक घ्यायला जाते. तर ती उचलत नाही तिला. म्हटल्यानंतर ती त्याला सांगते की बाबा ती उचलत नाहीये. तो म्हणतो असं कसं होईल, 5च छोटी रत्न आहेत, म्हणजे अशी काय मोठी रत्न जडबीड नाहीये. म्हणून तो घेऊन येतो, त्यालाही ती पेटी उचलत नाही. मग शेवटी तिथेच ओपन करतात ती पेटी. पेटी ओपन केल्यावर ते छोटी मुलगी दिसते, आणि इतकं तिच्या तेजाने दिपायला होतं, डोळे दिपतात, आणि इतकी सुंदर असते ती की सगळे अवाक होतात. आणि पुष्पवृष्टी वगैरे होते, आणि आकाशवाणी होते की या मुलीच्या ह्याच्यातून तुझा नाश होईल. मंदोदरी घाबरते, कारण तिला अशी आकाशवाणी झाल्यावर प्रश्न पडतो. मग मंदोदरीला तो सांगतो सगळी कथा पद्माक्षाची आणि वगैरे वगैरे. ती म्हणते बाबा हिला सोडून ये, आता जन्मताच ती जर इतकं सगळं हे दाखवतेय तुला की अशी आकाशवाणी वगैरे होते, ती म्हणते जाऊ दे, तिला सोड आधी जाऊन. तर तो तिला मारायला आत्ताच मारून टाकतो म्हणतो तिला, म्हणून तो तलवार उचलून तिला मारायला लागतो. ती म्हणते तुला आत्ता नाश ओढवून घ्यायचाय का, ऐकलंयस काय तू, तुझा नाश होणार आहे तिच्या हातून. आत्ता तुझा नाश ओढवून घ्यायचा नसेल तर तिला आधी जाऊन सोडून, आत्ता ती नुसती जन्मली आहे तर तुला एवढं हे करतीये, त्याच्यात तिच्या तेजाने तू एकदम हे झालायस, तर सगळे दिगमूढ झालेत. ती म्हणते असली नको, तू तिला आत्ता सोडून आलास तर कधीतरी जेव्हा केव्हा पुढे काय होईल तेव्हा बघू, म्हणून आधी सोडून ये म्हणून त्याला सोडून यायला लावते. मग ते तिकडे जिथे विदेहाची हे असते, राज्याची मर्यादा, तिथे कुठेतरी कुरु जंगल प्रदेशात वगैरे तो सोडून, म्हणजे पुरून येतात चक्क. ती मंदोदरी सांगते तिला असंच नुसतं कुठेतरी सोडू नका, तिला पुरून या जमिनी. त्यामुळे तिला पुरलेलं असतं. नंतर मग विदेह राजा जेव्हा, जनक जेव्हा यज्ञ करण्यासाठी भूमी खणतो, आणि खरं तर काय होतं, ती आधी त्यांनी भूमी ब्राह्मणाला दान दिलेली असते. मग नंतर ती भूमी खणायला तो माणूस लागतो जेव्हा,
त्याला ती पेटी लागते हाताला. मग तो पेटी आपली जरी म्हणजे आपल्याला जरी भूमी मिळाली असली तरी पेटी राजाची आहे म्हणून, म्हणजे जमीन राजाची होती म्हणून ते जमिनीत जे मिळालं ते राजाला द्यायचं म्हणून तो राजाकडे घेऊन येतो. राजाच्या समोर ती पेटी उघडल्या, त्याला त्यात मुलगी दिसल्यावर परत आकाशवाणी होते की हिला सांभाळ, हिच्याकडून खूप मोठं कार्य होणार आहे आणि तूच सांभाळायचंय हिला. त्यामुळे तो तिला सांभाळतो आणि फाळ लागून नांगराचा ती निघालेली असते, म्हणजे ती सापडलेली असते म्हणून तिला फाळाला संस्कृतमध्ये नांगराच्या फाळाला सीता असं म्हणतात, म्हणून तिचं नाव सीता ठेवतात. पण म्हणजे मुळात ती लक्ष्मीचा अवतार असते. आता ही जेव्हा मंदोदरी सांगते जाऊन सोडून ये, तेव्हा ती मुलगी तिला परत पेटी बंद करून सोडायला जातात तेव्हा त्याला सांगून निघते की मी परत येईन, सगळा लवाजमा घेऊन येईन आणि तुला नाहीसं करेन, तुला तुझा नाश करेन. आणि एकदाच नाही, मी परतही एकदा येणार आहे. म्हणजे एकदा तुझा नाश करायला त्यानंतर आणखी एकदा परत येणार आहे असं सांगून, म्हणजे अशी आकाशवाणी होते. मग तो रावण बिवण मारायला लागतो तिला. मग ते सगळं म्हणजे एकदा ती मी पुन्हा येईन, फडणवीसांचं वाक्य जे आपण अलीकडे गमतीत घेतो, पण तिथे त्या आकाशवाणीत ती असं म्हणजे आकाशवाणीत नाही, ती प्रत्यक्ष ती मुलगी बोलतीये असं कळतं. मी पुन्हा येईन, आता जरी मला तू पाठवतोयस तरी मी पुन्हा येईन तुझ्या नाशासाठी असं सांगून जाते ती. मग तिकडे सीता, मग सीतेचं स्वयंवर वगैरे वगैरे आपल्याला माहितीये. म्हणजे इथे सरळ सरळ पद्माक्षाची कन्या व्हाया मंदोदरी किंवा व्हाया रावण आपल्याकडे येते असं आपल्याला दिसतं. जरी पद्माक्षाची कन्या असते लक्ष्मी, त्यामुळे ती रावणाच्या थ्रू हस्ते परहस्ते येते जनकाकडे आणि जनक त्या लक्ष्मीला सांभाळतो आणि मोठं करतो आणि तो विष्णूच्या ताब्यात किंवा विष्णूच्या हातात देतो. असं सगळं कथानक आपल्याला इथे दिसत. आता ह्या टप्प्यात होतं काय की रावण एकदा ब्रह्मदेवाचा म्हणजे काय ब्रह्मदेवाचा नाही, हा, जेव्हा हे मागतो, ब्रह्मदेवाकडे वरदान मागतो त्या मला कुठल्याही मानवाच्या हस्ते हे नको वगैरे वगैरे सांगतो किंवा हे मागतो, तेव्हा हे मानवाच्या नाही, मानवाचा विचारच तो करत नाही. तो बाकी कुणाकडूनही माझा वध होऊ नये, कारण त्याला मानव इतका महत्वाचा वाटतच नसतो. त्यामुळे तो तेव्हा असं काही मानवाच्या हस्ते वध होऊ नये वगैरे काही मागत नाही. त्यामुळे रावणाचा वध होतो, तो विष्णूच्या हस्ते मानव रूपात राम जाऊन वगैरे वगैरे होतो. हे झालं. आता पुढे रावण मरतो, सगळे परत येतात, छान राज्य वगैरे चालू असतं. तर नंतर परत विभीषणाचा निरोप येतो रामाला की कुंभकर्णाचा मुलगा जो मूलकासूर नावाचा आहे तो आता मला त्रास देतोय, त्यांनी बळकावलंय राज्य माझं आणि आता तो त्रास देतो. तो म्हणतो तू नाही, मी हकदार आहे त्या राज्याचा वगैरे, म्हणून आता त्याचं पारिपत्य करायला रामा तू ये. राम जातो. राम तिथे त्याच्यावर खूप आक्रमण वगैरे करतो, पण मूलकासुराचा वध होत नाही. उलट रामालाच थोडस मागे यावं लागतं आणि मूलकासूर यज्ञ करायला निघतो. मग प्रश्न पडतो की काय करायचं, तर तेव्हा ब्रह्मदेव रामाकडे येतो आणि रामाला सांगतो, बाबा रे, प्रॉब्लेम काय माहितीये का, तुझ्या हस्ते मूलकासूर मरणारच नाही. कारण मूलकासुराने माझी तपश्चर्या केली होती आणि माझ्याकडून वरदान घेतलं होतं की माझा कुठल्याही मनुष्याच्या हस्ते वध होऊ नये. त्यामुळे पुरुषाच्या हस्ते त्याचा वध होणार नाही. त्यासाठी सीता लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, सीताच का लागणार आहे, तर मागे एकदा या मूलकासुराने सगळे ब्राह्मण जमलेले असताना त्याच्याकडे त्या ब्राह्मण पुरोहितांच्या समोर सीतेला नावं ठेवली होती की या चंडी सीतेमुळे माझं सगळं कुळ नष्ट झालं वगैरे वगैरे. तर सगळ्यांनी ऐकून घेतलं, पण त्यातला एक जो ब्राह्मण होता, जो
देवीचा भक्त होता किंवा सीतेविषयी प्रचंड कमालीचा आदर बाळगणारा होता, तो खवळला आणि तो म्हणला, जिला तू आज नावं ठेवतोयस ना, तीच चंडी तुझ्या नाशाला कारण होणार आहे, तीच तुझा वध करणार आहे. असं म्हटल्यानंतर त्या ब्राह्मणाचा तो वध करतो, म्हणजे त्या मुलकासुराने त्याला मारलंय. त्यामुळे आता सीतेला बोलवणं भाग आहे, तुला सीतेला बोलव, तिच्या हाते त्याचा वध होणार आहे. म्हटल्यानंतर राम सीतेला बोलवून घेतो, सीतेशी बोलतो, तिला ट्रेनिंग देतो, म्हणजे इतर गोष्टी काही ज्या राक्षस वधासाठीच्या त्या तिला काही टिप्स दिल्यासारख्या त्या टिप्स देतो. असं वर्णन आहे बरं का, मी मनचं काही सांगत नाहीये. आनंद रामायणात असं वर्णन आहे की तो तिचं प्रशिक्षण 2-3 दिवसाचं ट्रेनिंग कसं असतं तसं ट्रेनिंग घेतो आणि मग सीता म्हणते ठीक आहे. आणि मग सीता त्याचा वध कसा करते, तर काली रूप होऊन, तिथे कालीचं जे वर्णन आपण वाचतो की मुंडमाळा घातलेली, उग्र भयानक, जीवाची तिची बाहेर आणि लपलपती आहे अशी, आणि भयंकर भेसूर दिसणारी वगैरे वगैरे, हे सगळं हातात अशी सगळी उग्र अस्त्र वगैरे असलेली, असं सगळं वर्णन आहे तिथे तिचं. आणि त्या उग्र रूपात ती त्याचा वध करते मुलकासुराचा, त्याला मारते आणि त्याला सांगते की जी चंडी सीता तुझ्या कुळाचा नाश करायला हे ठरली होती म्हणत होतास ना, तीच मी आहे. कारण त्याला प्रश्न पडतो ही कोण, कारण त्याला सीता सामान्य माहिती असते, एकदम काली रूपात तिला बघितल्यावर तो म्हणतो तू कोण. ती म्हणते तीच मी, ज्या चंडी सीतेनी तुझं कुळ नष्ट केलं असं म्हणून नाव ठेवत होतास ना, तीच मी आज परत तुझा वध करायला आली. तीच मी आज तुझा वध करायला आली आणि एका माझ्या भक्ताला तू मारलायस, त्याचंही ऋण आहे माझ्यावर. भक्ताला माझ्या तू इजा पोहोचवली आहेस, म्हणजे त्याचं ऋण आहे माझ्यावर, आणि म्हणून आज तुला मारून मी त्या ऋणातून मुक्त होणार आहे. म्हणून ती मुलकासुराला मारते आणि मग शांत होत. त्या मुलकासुराला मारल्यावर ती खूप उग्र रूपात असते, त्यामुळे सगळे देव तिची स्तुती करतात की ती शांत व्हावी, कारण खूप चिडलेली असते ना ती, तर ती शांत व्हावी म्हणून तिची स्तुती करतात. ते स्तोत्र खूप गोड आहे, म्हणून तुम्हाला अगदी खरं तर 9 कडव्यांचं ते स्तोत्र आहे. आपण 9 कडवी नाही घेणार आहोत त्यातली, फक्त 2 कडवी तुम्हाला ऐकवणार, पण फार सुंदर स्तोत्र आहे. जनकात्मजे राघव प्रिये कनक भासुरे भक्तपालिके दशरथात्मज प्राणवल्लभे त्वत्पदाम्बुजालिशिरोस्तु मे राममञ्चकाधिष्ठिते रमे रामवीजिते रामलालिते रामरञ्जिते रामसंस्तुते त्वत्पदाम्बुजालिशिरोस्तु मे. आता हे 2च कडवी, ही 2 कडवी का घेतली, तर पहिलं कडवं घेतलं ते जनक आत्मजे राघव प्रिये वगैरे वगैरे, म्हणजे ते तुम्हाला कळेल की ते सीतेचं वर्णन आहे. पण राम मंचका धिष्ठिते रमे, रमा हे नाव लक्ष्मीच आहे. राम विजिते राम लालिते, म्हणजे रामानी जिचे लाड पुरवलेत, रामानी जिला पंखा म्हणजे वारा घातलाय, रामानी जिचं रंजन केलंय, रामानी जिची स्तुती केली आहे, अशा हे सीते त्वत्पदांबुजालिशिरोस्तुमे, म्हणजे तुझ्या चरणकमलांवर माझं मस्तक असो, म्हणजे मी नतमस्तक आहे तुझ्या चरणकमलांवर. हे इतकं सुंदर स्तोत्र आहे की त्यामध्ये सगळं वर्णन केलंय. आणि तिथे या सगळ्या देवांनी स्तुती केल्यावर वगैरे सीता पुन्हा मूळ रूपात येते आणि शांत होते वगैरे असं वर्णन आहे. आता हे झालं तुम्हाला सीतेचं रूप, सीतेचं लक्ष्मी रूप या आनंद रामायणात कसं दिसतं ते. त्यात मी तुम्हाला फार वर्णन डिटेलिंग केलं नाही, पण काली रूपातलं तिचं वर्णन खूप सुंदर आहे. आणि म्हणजे काली रूप जेव्हा ती धारण करते ते. तसंच पुन्हा अद्भुत रामायण नावाचं एक रामायण आहे, ज्याला खरं तर सीतायनच म्हणतात. म्हणजे अद्भुत रामायण तसं छोटं आहे, आनंद रामायण मोठं आहे. जसं अध्यात्म किंवा वाल्मिकी रामायण 7 कांडांचं, तसं आनंद रामायण 9 कांडांचं आहे. खूप 12,000 वगैरे श्लोक, जास्तच श्लोक त्याच्यामध्ये आहेत, 12,000 प्लस असे श्लोक आहेत त्याच्यात, आणि 9 कांडांचं
ते काव्य आहे. पण अद्भुत रामायण हे फक्त 21 वगैरे सर्गांचं काव्य असेल, छोटस काव्य आहे, पण त्याला सीतायन म्हणावं इतकं ते सीतेच्यावर आधारलेलं आहे. आणि सीता पुन्हा अशाच रूपात म्हणजे देवी स्वरूपात, जे देवी स्वरूप आपण सप्तशतीमध्ये वाचतो, ज्या देवीची अलौकिक शक्ती आपण सप्तशतीमध्ये या नवरात्रीमध्ये त्याचे पाठ करतो, त्या देवीच्या रूपात सीतेचं वर्णन हे या अद्भुत रामायणाने फार सुंदर तऱ्हेने केलंय. तर ते कसं आहे, तर अद्भुत रामायणात सुरुवातीला अद्भुत रामायण खरंच म्हणजे जसं नाव दिलंय तसं अद्भुतच कथांनी भरलेलं आहे. रामाच्या जन्माला पण शाप आणि वरदानाच्या कथा आहेत, तसं सीतेच्या जन्माला पण एक शाप कथा आहे. आता तुम्ही म्हणाल सीतेच्या जन्माला शापकथा म्हणजे सीतेला आणखी एक अन्याय का? तर सीतेचा जन्म हा लक्ष्मीच्या शापाचा परिणाम आहे. म्हणजे लक्ष्मीला मिळालेल्या शापाचा परिणाम म्हणजे सीतेचा जन्म आहे, असं तुम्हाला कळेल. आपण अनेकदा म्हणतो ना, आपण जेव्हा एखादं दुःख आपल्याला सोसावं लागतं, तेव्हा मोठी माणसं म्हणजे आपल्या घरातली जी एजेड लोक असतात, मोठी माणसं असतात, वृद्ध मंडळी असतात, ती काय म्हणतात की अरे रामाला वगैरे पण दुःख सुटलं नाही, रामालाही वनवास भोगावा लागला, मग आपण काय? तसं इथे सीतेला तर तुम्ही वनवास भोगावा लागला, तिला त्याग सोसावा लागला म्हणून आपण त्याचं दुःख करतो. पण गंमत अशी आहे की लक्ष्मी आणि विष्णू सुद्धा शापातून सुटले नाहीत हो. ही आपल्या भारतीय संस्कृतीची गंमत ही आहे की लक्ष्मी आणि विष्णू सुद्धा जे देव आहेत, ते देवांना सुद्धा ऋषींच्या शापाला वगैरे सामोरं जावं लागलेलं आहे. आणि काय कारण हो? तर अनेकदा काही कारण नाही असंही कळत. आता साधी गोष्ट, या अद्भुत रामायणातलीच गोष्ट सांगते. लक्ष्मी ही गाण्यासाठी म्हणजे गायन कलेसाठी पण प्रसिद्ध. तर ती अशी एकदा गात आपल्या सगळ्या पार्षदांसमोर समवेत, म्हणजे तिचे जे गायन कलेमधले जे इतर सगळे दासदासी आणि लवाजमा असतो त्या समवेत येत असते गात सभेत. आणि त्या सभेत येताना ते जे तिचे जे गायक साथीदार असतात, त्यांना त्यांच्या त्या गायनाच्या कलेला असा मोठा जरा प्रशस्त जागा लागणार असते, म्हणून ते काय करतात, ब्रह्मदेवादी सगळ्या देवांसकट ऋषींना वगैरे जरा मागे वा मागे वा मागे वा, हे जनरल जी मोठी माणसं सेलिब्रिटी झाली की कसं होतं तसं ती गात येते लक्ष्मी. म्हणजे अगदी चित्र डोळ्यासमोर यावं असं वर्णन आहे की ती गात येते. तिचे सेवक येतात, ते समोर येतात, सगळे समोर देव बसलेले असतात, ओ मागे वा मागे वा मागे वा असं करत त्यांना मागे ढकलतात. ते देवही खरं तर देवांना सगळ्यांना लक्ष्मीचं महात्म्य, विष्णूचं महात्म्य माहिती असतं, त्यामुळे ते म्हणतात बरोबर आहे, लक्ष्मी देवी गायला आल्या आहेत, त्यामुळे त्यांना आपण इतक्या जवळ हे करून चालणारच नाही, आपण मागे बसणं केव्हाही योग्यच आहे, म्हणून देव वगैरे सगळे उठून मागे जातात. तेव्हा नारद वगैरे पण त्यांच्या बरोबर मागे जातात. पण होतं असं की त्या गानसभेत तुंबरू नावाचे नारदांचे जे म्हणजे समवयस्क मित्र किंवा एका काय म्हणतात त्याला, एका स्तरातले, एका लेवलचे, हल्लीच्या भाषेत एका लेवलची जी माणसं असतात, त्यात नारद आणि तुंबरू दोघही विष्णू भक्त आहेत. त्या तुंबरूंना लक्ष्मी देवी पण आदर देतात, बोलवलं जातं मुद्दामून, आणि तुंबरूंना मात्र अगदी विष्णू लक्ष्मीच्या सान्निध्यात बसता येतं, कारण ते खूप सुंदर गात असतात. हे सगळं बघितल्यावर नारदांचा अहंकार वर नाक काढतो आणि वर तोंड काढतो. आणि होतं काय, तुंबरूंना मिळालेला मान, तुंबरू काही त्याचं काही त्यांना वाटत नाही, ते गातात वगैरे, त्यांची गाणं त्याला सादर करतात, त्यांना काही त्याचं बाबा विष्णू लक्ष्मीचा सान्निध्य मिळाला म्हणून ते कुठे मिरवत नाहीत, ते जसे येतात तसे निघून जातात. नारद मात्र भयंकर उचकतात, भयंकर रागवतात आणि डायरेक्टली तावातावानी लक्ष्मीला शाप देतात की लक्ष्मीने माझ्याकडे आसुरी भावनेनीच मला मागे सरकवलं आणि तिच्या दासींनी मला मागे हटवलं.
हे काही बरोबर नाही. त्यामुळे आता लक्ष्मी असुराच्या पोटी, एक असुरांच्या पोटी असुर योनीत जन्माला जाईल, आणि असेच तिलाही असुर स्त्रिया तिलाही अशा मागे मागे करतील, म्हणजे मागे हटवतील, तिचा अपमान करतील थोडक्यात. हे सगळं लक्षात येतं की नारद चिडलेत. म्हटल्यावर विष्णू भक्त नारद, त्यामुळे विष्णू विचारायला येतात की काय झालं नारदा, म्हणून ते पुढे येऊन विचारतात त्याला. तर नारद त्यांना सांगतात की असंच. लक्ष्मी शांतपणे नारदांना हात जोडते, म्हणते ठीक आहे, तुम्ही म्हणलाय तुमचा शाप अन्यथा होणार नाही, पण तुम्ही ज्ञानी आहात. पण म्हणते एक करता येईल का, म्हणजे शापातही डिमांड थोडीशी की तुम्ही शाप दिलाय ठीक आहे, मी जाईन पण असुरयोनी जन्माला, पण एक करा की सगळ्या ऋषींचं रक्त एकत्र करा कुठल्या तरी कलशात, आणि ते रक्त जी पिईल असुर स्त्री, तिच्या पोटी मला जन्माला जाता यावं, असं काहीतरी करा. मग नारदालाही कळलेलं असतं की आपलं काहीतरी चुकलंय, त्यामुळे नारद ते मान्य करतात. आणि नारदाला हे विष्णू सांगतात की अरे त्या तुंबरूला मी मान दिला, तो त्याच्या गानकलेमुळे दिला, तू हो गानकलेत निपुण होशील, आणि तू सांगतो तुला पत्ता, त्या माणसाकडे जा, तू तिथे गेलास की त्या गानकलेत निपुण होशील, मग तुला तसंच स्थान मिळेल, मला काही प्रश्न नाहीये. मग नारद त्यालाही हो म्हणतात आणि लक्ष्मीचंही मान्य करतात. आणि पुढे होतं असं की रावणाला अभिमान होतो सगळ्या देवांना जिंकल्यानंतर, आणि सगळ्या उरलेल्या लोकांकडून मान्यता मिळायला तो सगळीकडे फिरतो. तर त्यात ऋषींना त्रास द्यायला येतो, मारायचं नाही ऋषींना, पण त्रास द्यायचा आणि त्यांच्याकडून मी मोठा असं म्हणून घ्यायचं. अशा भावनेने तो येतो. आणि येतो आणि ऋषींना न मारता तो म्हणतो मी मोठा आहे, मी सगळ्यांना जिंकलंय, सगळ्या देवादिकांना पण जिंकलंय, त्यामुळे आता तुम्ही मला माझं मान्य करा महात्म्य, किंवा माझं मोठेपण मान्य करा. म्हणून त्यांना न मारता त्यांचं काय करतो, त्यांच्या अंगातलं असं टोचून टोचून रक्त काढतो आणि ते एका कलशात भरतो. गंमत अशी होते की तो कलश तिथे ऑलरेडी असतो त्या ऋषींच्या आश्रमात. कसा असतो तर वृत्समद नावाचे एक ऋषी असतात, त्यांच्या मनात त्या दोघा पती पत्नीने आराधना केलेली असते लक्ष्मीची की तू आमच्या पोटी जन्माला यावंस, आणि म्हणून त्यांनी एक छान मंत्रभारित दूध करून त्या कलशात भरून ठेवलेलं असतं, आणि ते वनात काहीतरी त्यांच्या कामासाठी गेलेले असतात. जेव्हा रावण इथे येतो तेव्हा ते तिथे नसतात. तर तो कलश रावणाला दिसतो त्या दुधात. तो काही दूध कसलं काय वगैरे विचार करत नाही, त्या दुधातच तो सगळं त्या ऋषींचं रक्त भरतो आणि नेतो मंदोदरीकडे. मंदोदरीला म्हणतो की बाई, हे रक्त खूप सांभाळून ठेवायचं आहे, हे ऋषींचं रक्त आहे, हे प्यायचं नाही कितीही वाटलं तरी, कुणाला द्यायचंही नाही, कारण ऋषींचं रक्त हे आपल्याला जाळत जाणारं असतं, त्यामुळे हे प्यायचं नाही, कुणाला द्यायचं नाही, म्हणजे दानात पण द्यायचं नाही, पण याचं रक्षण करायचं. ही बर म्हणते. आणि रावण परत इतर बायकांना कुठल्या कुठल्या आणलेल्या असतात त्या बायकांना घेऊन गिरीकंदरात भटकायला त्यांच्याशी क्रीडा करायला निघून जातो. मंदोदरी परत एकटीच. ती भयंकर वैतागते की रावण असा गेलाय, आपल्याला टाकून गेलाय आणि हे इथं ठेवून गेलाय. पुन्हा पुन्हा त्या रक्ताच्या त्या कलशाकडे बघून तिला असं प्रचंड रावणावरचा जो राग असतो त्यातून तिला असं वाटतं की जाऊ दे, हे पिऊन टाकू, काय जाळलं तर जाळलं आपल्याला, पण हे पिऊन टाकू. म्हणून ती ते रक्त पिते. त्या रक्तमिश्रित जे दूध असतं त्यात लक्ष्मी आपल्या पोटी जन्माला यावी म्हणून मंत्रभारित दूध असतं ते ते सगळं तिच्या पोटात जातं आणि तिला गर्भधारणा होते. ते जे सगळं त्या ऋषींचं जे सामर्थ्य, मंत्र सामर्थ्य, ते तिथे कार्यरत होतं आणि ती गर्भधारिणी होते, गर्भवती होते. मग ती घाबरते, कारण असा रावण सारखाच फिरत असतो माझ्याशी, आता वर्षभरात तो मला असा भेटलेला नाही की ज्यामुळे मला दिवस राहतील, त्यामुळे आता त्यांनी विचारलं तर काय करायचं, तो परत आल्यावर काय करायचं, म्हणून ती घाबरते. आणि खूप तिला अस्वस्थ होतं, कारण तेच ते तिला खूप असह्य होतं. मग ती जाते तिथून, तीर्थाटनाला जाते म्हणून निघते, आणि मग कुरुक्षेत्रावर जाते, तिथे त्या मुलीला म्हणजे त्या गर्भाला जन्म देते आणि तो त्या तिथल्या जमिनीत पुरून येते आणि कुणाला काही बोलत नाही, काही नाही. तिथे नंतर जनक यज्ञ करण्यासाठी भूमी खणतो आणि तिथे त्या कुरु जंगल प्रदेशात
त्याला तो नांगराचा फळ म्हणजे तिथे त्या कुणाला ब्राह्मणाला दान दिलेलं वगैरे अशी गोष्ट नाहीये. तिथे तोच यज्ञासाठी भूमी खणतो आणि खणताना त्याला ते मिळतं आणि ती मुलगी मिळते. तिथेही त्याला तशीच आकाशवाणी ऐकू येते की ही तुला सांभाळायची आहे वगैरे वगैरे, आणि तो तिला घेऊन येतो आणि मग जसं फाळ लागून झालेली म्हणून ही सीता वगैरे अशी गोष्ट आहेच. आता आणखी एक यामध्ये कथानक असं आहे की जेव्हा रावण अमर होण्यासाठी तप करत असतो तेव्हा ब्रह्मदेव म्हणतो मी तुला अमरत्वाचा वर देऊ शकत नाही. तर तो म्हणतो ठीक आहे, मला मानव दानव कुणाकडून म्हणजे इथे असं आहे, हा मानव दानव कुणाकडूनही मला मरण नको, फक्त माझ्या कन्येकडे जर मी तिच्या मोहात पडून याचना केली आणि तिची इच्छा नसेल तर मला मृत्यू येईल, असं तो मागतो. हा ह्याच्याकडे कुणाकडे, ब्रह्मदेवाकडे, आणि ब्रह्मदेवही त्याला हो म्हणलेला असतो. आता इनडायरेक्टली ती रावणाची कन्या झाली, रावणाने ते रक्त आणून दिलंय आणि मंदोदरीच्या पोटी तिचा जन्म झालाय, म्हणजे ती काही झालं तरी रावणाची कन्या म्हणून ओळखली जाणार. आणि नंतर तो तिचा अभिलाष धरून तिला काही म्हणणार तेव्हा ती तिची इच्छा नसल्यामुळे त्याचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे रावणाचा नाश होतो वगैरे झालं. आता इथपर्यंत हे सगळं कथानक होतं. मग पुढे रावणाचा नाश होतो, राज्याभिषेक होतो, सगळे ऋषीमुनी काय करतात तर रामाची स्तुती करायला वगैरे येतात. आणि स्तुती करायला आल्यानंतर सीता हसते ती सगळी स्तुती ऐकून. ना कळत नाही की हसतीये का, म्हणून ते सीतेला विचारतात की बाई तू का हसतीयेस, म्हणजे आम्ही त्याची स्तुती करतोय हे पटत नाहीये का तुला. तर ती म्हणते अहो त्यात काही नाहीये, मला तुम्ही स्तुती करताय त्याबद्दल काही नाही म्हणायचं, पण ह्या दशमुख रावणाला मारण्यात काय त्याचं रामाचं मोठं पौरुष आहे. मी माझ्या लहानपणी एक कथा एका ब्राह्मणाकडून, आमच्या राज्यात ब्राह्मण आला होता साधू, आणि त्याची सेवा करत होते मी तेव्हा तो खूप कथा सांगायचा. त्यात त्यांनी एक कथा सांगितली होती, त्यामध्ये असं मला कळलं होतं की हा जो रावण आहे याचा एक मोठा भाऊ आहे. म्हणजे कैकसीला विश्रव्यापासून 2 मुलं झाली होती, त्यातला हा रावण छोटा भाऊ होता, दशमुख रावण, आणि सहस्त्रमुख रावण हा मोठा भाऊ आहे त्याचा, आणि तो तिकडे पुष्कर नावाच्या क्षेत्रात राहतो आणि तो सगळ्यांना अवध्य आहे. ह्याचा तुम्ही पाडाव केला ते ठीकच आहे, म्हणजे त्यात काही पराक्रम नाही असं नव्हे, पण रामाचं खरं पराक्रम तेव्हा कसाला लागणार आहे जेव्हा तो सहस्त्रमुख रावणाला तो मारेल. तोपर्यंत तुम्ही काय त्याची हे करताय, हे त्याच्या दृष्टीने खूप किरकोळ काम होत. असं म्हटल्यानंतर पहिल्यांदा त्या ऋषींना हे वाटतं, पण नंतर असं लक्षात येतं की बहुतेक जगाचं हित अजून हा जरी रावण मेला तरी आणखी एक आहे कोणीतरी की जो जगाचं अनहित करू शकतो, तर त्याला संपवायचंय, म्हणून बहुतेक ही असं म्हणाली. म्हणून ते तिचं कौतुक करतात, ते म्हणतात ठीक आहे. आणि मग रामही, कुठलाही नवरा आपल्या बायकोला आपला पराक्रम काही वाटत नाहीये म्हटल्यावर कुठेतरी त्याचा स्वाभिमान डिवचला जातो. त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे, हिला असं वाटतंय ना की ह्यामध्ये काही नाही, सहस्रमुख रावणाला मी मारलं पाहिजे, जातोच मी तिकडे. म्हणून तो राम सगळ्या आपल्या सैन्याला घेऊन निघतो. सगळी सामान्य माणसं सुद्धा जी लढू शकत असतात ती कुणाला न विचारता, फक्त सीतेची हे आहे ना इच्छा, म्हणजे नक्की केलं पाहिजे रामासाठी आपण हे, असं म्हणून सगळे त्याच्या मागे निघतात. असं सगळे येतात तिथे. तो रावण छान जिथे पुष्कर द्वीपात राहत असतो त्या द्वीपाचं, त्याच्या प्रासादाचं इतकं सुंदर वर्णन आहे, ते सगळं खूप मुळात वाचण्यासारखं आहे. तर ते सगळं तिथे जाऊन तो त्याला आव्हान देतो. तो म्हणतो हा कोण आहे, आणि माणसाकडून मला मरण नाहीये असं त्याच्या डोक्यात असतं. त्यामुळे तो येतो, तो म्हणतो काय याला हे करायचंय, म्हणून तो त्याच्या मायेनी सुग्रीव बिग्रीव सगळ्यांना पहिल्यांदा आधी लढतो. मग लढल्यानंतर कळतं की या रामाचे सैनिक खूपच जास्त पराक्रमी आहेत. म्हटल्यानंतर तो सुग्रीव, हनुमंत सगळ्यांना एकदम आपल्या मायाने गायबच करतो, मूळ तिकडे नेऊन टाकतो अयोध्येत, म्हणजे वापस नेऊन टाकतो त्यांना त्याच्या मायेने. आणि अचानक फक्त राम आणि सीता एवढेच राहतात तिथे, बाकी सगळेच कुठे दिसत नाही. आणि राम लढत असतो, खूप राम वेगवेगळ्या तऱ्हेने लढतो, वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांनी लढतो.
आणि सीता कौतुकाने बघत असते ते सगळं. म्हणजे सीता कौतुकाने ते सगळं हे बघत असते. काय त्याचा पराक्रम वगैरे बघत असते. पण अचानक होतं काय, की तो एक शक्ती रामावर सोडतो. त्यात आधी पहिल्यांदा अगस्त्यांनी दिलेला रावणासाठी, आता दशमुख रावणासाठी, त्याच्या नाशासाठी अगस्त्यांनी दिलेला जो बाण असतो, तो बाण राम सोडतो सगळ्यात शेवटी, सगळे अस्त्रशस्त्रांचा वापर झाल्यानंतर. तो बाण राम सोडतो. तेव्हा होतं असं, की तो बाण सहजी तो धरतो, सहस्त्र शीर्ष रावण, आणि तो मोडून टाकतो. आणि राम असा 2 मिनिटं विचारात पडतो, की हे कसं घडलं. तोपर्यंत तो रामावर शक्ती टाकतो, रामावर बाण मारतो, आणि राम तिथे निश्चेष्ट होऊन पडतो. रामाला तसं झालेलं बघितल्यानंतर एकदा ती रामाकडे बघते, रामाला असं हलवून जवळ घेते, आणि जी नंतर उठते सीता, ती त्या सहस्र शीर्षाकडे बघून एकदम काली रूप, एकदम ती काली रूप धारण करते. आणि त्याला काही कळायच्या आत शेनीव, तिथं वर्णन असं आहे की त्यांनी ती शेनी असावी, म्हणजे एखादी बहिरी ससाण्याची मादी असावी, तिने आपल्या भक्ष्यावर जसे झडप घालावी तशी ती झडप घालते आणि रावणावर आक्रमण करते. त्याला हे अनपेक्षित असतं, त्याला हे अनपेक्षित असतं. तिचं ते सगळं रूप उग्र आणि तेजस्वी आणि एवढ्या शस्त्रास्त्रांनी युक्त वगैरे, तो एकदम हडबडून जातो पहिल्यांदा. पण मग नंतर तोही सगळ्या अस्त्रांचा वापर करतो. ती म्हणजे तो मेघास्त्र सोडतो, ती वन्यस्त्र सोडते, असं सगळं परस्पर वर्णन आहे खूप साऱ्या युद्धाचं. पण ती सगळ्या त्याच्या सहाय्यकांना मारते, कुणाची आतडी सोलून काढते, कुणाचे कोथळे बाहेर काढते, असं सगळं काय 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 वर्णन खूप आहे त्यामध्ये. म्हणजे अगदी नवरात्रीतल्या कालीचं जे वर्णन आपण ऐकतो, वाचतो, सप्तशतीमध्ये जे आपण वर्णन वाचतो, मधुकैटभांना मारताना, शुंभ निशुंभांना मारताना, महिषासुराला मारताना, ज्या देवीचं उग्र भयानक भीषण रूप आहे, ते तसं दुर्गा रूप सीतेचं तिथे दिसतं. आणि ती खूप सगळ्या त्याच्या सहाय्यकांना मारते, आणि त्याला मारते शेवटी त्याला मारते. आणि एकाच तिच्या बाळांनी त्याची सहस्र मुख ती छेदते. आणि मग काय होतं, तिच्या अंगात वीरश्री संचारते. त्याचा एकदा नायनाट झाल्यावर वीरश्री संचारते, आणि ती काय करते, त्याची सगळी जी मस्तकं असतात ती अशी चेंडू सारखी झेलायला लागते. आणि मग तिला इच्छा होते, ती स्वतःच्या रोमांमधून अनंत रूप स्वतःची निर्माण करते. त्या सगळ्या मातृका सगळ्या तिच्या बरोबर खेळायला येतात. कंदुक क्रीडेचं खूप सुंदर वर्णन आहे, की ती कशी त्या सगळ्या, आणि सगळ्या त्या वेगवेगळ्या ज्या 64 योगिनींची आपण जी नावं वाचतो, किंवा मातृकांची जी नावं वाचतो, त्या सगळ्यांची वेगवेगळी नावं तिथे आली, आणि त्या सगळ्या देव्या तिथे येतात, तिच्याबरोबर नृत्य करायला लागतात, तिच्याबरोबर कंदुक क्रीडा करायला लागतात. आणि सगळं पृथ्वी हलायला लागते, आकाश डळमळायला लागतं, अंतरिक्षात नुसती गडबड उडते, सगळे घाबरतात की आता देवी कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणजे सहस्त्र शीर्ष रावणाचा नाश झालाय आता, तर आता तिने थांबलं पाहिजे. पण नाही, ती अशी मस्त रागात, आवेशात अशी नृत्य करत राहते. शेवटी देव सगळे येऊन तिची स्तुती करतात, तरी ती थांबत नाही. म्हटल्यानंतर शिव काय करतो, भगवान शिव तिच्या पायाखाली शव होऊन झोपतो. म्हणजे जे वर्णन आपण वाचतो, ते शव होऊन तो तिच्या पायाखाली झोपतो. त्या शवावर, म्हणजे त्या शिवावर पाय तिचा, त्या शिवाचा स्पर्श पायाला झाल्यावर ती 2 मिनिटं शांत होते. देव तिला म्हणतात की बाई ग, तू शांत हो ना देवी, असं काय तू करतेस वगैरे. तर ती म्हणते, अरे माझा नवरा तिथे निश्चेष्ट होऊन पडलाय त्या विमानात, पुष्पक विमानात, कशी होऊ मी शांत, का मी जगाला माफ करू, कुणीही इथे माझ्या नवऱ्याला उठवायला येतंय का, मी जगाला संपवून टाकेन, मी जगाला भस्म करणार, मी नाही शांत होऊ शकत माझा नवरा जोपर्यंत उठत नाही. म्हटल्यानंतर ब्रह्मदेवादी सगळे त्या पुष्पक विमानात येतात, रामाला चेतना देतात.
आणि राम जागा होतो, भानावर येतो. तो अजून त्याच ह्याच्यात ना, आपण त्याच्याशी लढतोय म्हणून थांब आलो मी असं म्हणून तो ह्यांनी अगदी उत्साहाने उठून धनुष्याला बाण लावणार. तेवढ्याच समोर ती देवी नाचताना आणि रावण सुद्धा बिना धडाचा नाचताना वगैरे त्याला दिसतात. तो प्रचंड अस्वस्थ होतो. तो म्हणतो हे काय आहे. तेव्हा ब्रह्मदेव त्याला सांगतात की बाबा रे, ही तुझीच पत्नी अर्धांगिनी, तुझा असा सगळा हे त्यांनी केल्यावर, रावणाने पराभव केल्यावर तिला ते सहन नाही झालं म्हणून ती अशी चवताळली आणि तिने हे सगळं नाहीसं केलंय. ती आता तिचा राग शांत होईपर्यंत काही ती थांबणार नाहीये. तेव्हा तिला थांबव. तिला तू शांत करू शकतोस, तिच्याशिवाय तू अपूर्ण आहेस हे तिने दाखवून दिलंय आता तुला. त्यामुळे आता तिला सांभाळ. मग राम तिच्या समोर जातो. तिचं रूप बघून अवाक होतो, घाबरतो. तो म्हणतो कोण आहेस तू, मला नाही कळत आहेस, कोण आहेस तू सांग. तर तेव्हा ती त्याला, म्हणजे जसं गीतेत वर्णन आहे, भगवद्गीतेत, की मी तुला दिव्य दृष्टी देतो, माझं रूप तुला हे साध्या डोळ्यांनी दिसणार नाहीये, तसं ती तिथे त्याला सांगते की मी दिव्यम ददामी चक्षु, मी तुला दिव्य चक्षु देते, म्हणून ती त्याला दिव्य दृष्टी देते. मग रामाला तिचं विश्वरूप दिसतं. परमात्मा स्वरूप सीता तिथे स्वतःच दाखवते रामाला. आणि ते रूप बघून तो 1008 नावं घेतो तिची आणि तिची स्तुती करत राहतो. आणि नंतर तिला म्हणतो बाई ग, मी खूप घाबरलोय तुझ्या या विश्वरूप दर्शनाने, त्यामुळे तू मूळ रूपात ये, मला तू मूळ रूपात हवी आहेस, तू मूळ रूपात मला दर्शन दे. मग ती हळूहळू शांत होते, मूळ रूपात येते आणि म्हणते आता माग काय तुला मागायचं. तर तेव्हा राम तिच्याकडे मागतो की तुझं हे जे रूप मला दाखवलंस, विश्वरूप दर्शन मला जे घडवलंस, ते रूप तू माझ्या हृदयात कायम राहील असं कर. मग तीही तथास्तु म्हणते आणि मग ती हळूहळू शांत होते आणि मूळ रूप तिचं जे जानकीचं, सीतेचं, लक्ष्मीचं सामान्य रूप, शांत रूप, सौम्य रूप ते धारण करते आणि मग रामाबरोबर परतते. असं सगळं वर्णन हे त्या अद्भुत रामायणाने केलेलं आहे. त्या आनंद रामायणात सुद्धा जेव्हा ती मूलकासुराशी लढते, म्हणजे जसं मी अध्यात्म रामायणात सांगितलं की राम तिला सांगतो की तू छायारूपाने बाहेर राहा आणि मूळ रूपात अग्नीत राहा, तर तसं जेव्हा मूलकासुराशी लढायला ती जाते तेव्हा मूळ सीता रामाबरोबर असते आणि ती तिचं तमोगुणी रूप, म्हणजे जे लढायला उग्र रूप लागतं, ते काली रूप धारण करून ती लढते. आणि नंतर जेव्हा मुलकासूर मरतो वगैरे तेव्हा ती परत येते राम सीतेकडे. सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं, एकीकडे तर राम सीता दिसतात आपल्याला निवांत बसून ते युद्ध बघताना, आणि ही कोण काली. तर ती परत येते तिथून आणि मूळ सीतेच्या पाया पडते, रामाच्या पाया पडते आणि ती सीतेच्या रूपात अदृश्य होते, एकरूप होते, असं तिथे वर्णन आहे. म्हणजे अशी खूप छान वर्णन आहे. सीता ही शक्ती, आणि म्हणून रामरक्षेमध्ये सुद्धा आनंद रामायणात सीता शक्ती ही, सगळे जे ऋषी कीलक शक्ती वगैरे जे दिलेलं असतं त्यात सीता शक्ती ही असं दिलंय. सीता ही त्या मंत्राची, त्या कवचाची शक्ती आहे. आणि असं सांगतात की रामरक्षा हा कवच मंत्र, म्हणूनच त्यातल्या काही उच्चारणाच्या चुका झाल्या किंवा काही म्हणताना मागे पुढे झालं तरी त्याचा त्रास का होत नाही. नाहीतर एरवी कवच मंत्र उच्चारणात जर काही चूक झाली तर त्याचा त्रास होऊच शकतो. जो अभिलषित परिणाम तो न होता चुकीचा परिणाम होऊ शकतो. पण रामरक्षा या कवच मंत्राचा का तसा होत नाही परिणाम, चुकीचा. कारण बघितलं तुम्ही हल्ली तर रामरक्षा कितीतरी चुकीच्या तऱ्हेने म्हणतात लोक, पण त्याचा परिणाम चुकीचा का होत नाही, तर सीता शक्ती ही, ते मुद्दामून तिथे सीतेला शक्ती रूपात तिथे प्रस्थापित केलंय त्या कवच मंत्रात. कारण मातृ देवता, मातृशक्ती ही कशी असते, क्षमाशील असते. आणि सीता ही भूमिकन्या आहे आणि भूमीला क्षमा हे दुसरं नाव आहे, पृथ्वीला क्षमा हे दुसरं नाव आहे, कारण ती आपल्याला सगळ्यांना एकसारख्या भावनेने धारण करते. मग तिथे दुष्ट असो, सुष्ट असो, गरीब असो, श्रीमंत असो, तिच्याकडे काही नाही, तिच्याकडे राग नाही, लोभ नाही, ती क्षमारूप आहे. तशी सीता क्षमारूप आहे, ती मातृशक्ती आहे. आणि म्हणून तिला त्या
रूपात दाखवलेलं आहे. भूमिकन्या तिला का केलंय, ती क्षमाशील आहे आणि रामरक्षेत तिला सीता शक्ती म्हणून का प्रस्थापित केलंय, तर तो कवच मंत्र कुणालाही त्रासद होऊ नये म्हणून. तेव्हा अशा सीता शक्तीला या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः असं म्हणून वंदन करूया. आणि पुन्हा एकदा राज्ञी महिला मंचाविषयी कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ही नारायणी म्हणजे लक्ष्मीच आहे. खूप छान झालं काकू. खूपच म्हणजे लक्ष्मी चा अवतार म्हणजे जे दुर्गेचं हे पाहिलं होतं आतापर्यंत माहित होतं ते आज लक्ष्मीचंही तसे अवतार आहेत हे आज कळाले. आणि तुम्ही सप्तशतीचा खरंच अद्भुत बोलता बाबा. खूपच वेगळा विषय वेगळं झालंय. काय होतं, आपण आपल्या दृष्टीतून सगळ्या देवतांकडे बघतो, त्यामुळे मग आपल्याला आपण ते न्यायाधीशाच्या भूमिकेत या देवतेला नावं ठेव, त्या देवतेला नावं ठेव, हा चूक तो बरोबर ठरव, आपल्याला काय हक्क आहे होते करायला. आपण त्याच्या कुठेतरी थोडस तरी कर्तृत्वाने कुठे आसपास असतो का? पण नाही, आपल्याला नावं ठेवताना पटकन आपण सामान्य असलो तरी नावं ठेवायला चुकत नाही.